नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक बाबा आहे, जे आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. त्यांना काय त्रास होता, आता त्यांना किती आराम झाला, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. या ठिकाणी भरपूर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची प्रतिक्रिया घेणं या ठिकाणी शक्य होत नाही, पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं, अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन सातत्याने आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तर काय यांची प्रतिक्रिया आहे ते आता यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. आनंदा शिवराम इंगळे. आनंदा शिवराम इंगळे. इंगळे, बरोबर. कुठले आहेत तुम्ही? गुम्मे. गुम्मी. गुम्मी तालुका? तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा. तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा, बरोबर. काय त्रास होता तुम्हाला आलते माझ्याकडे अगोदर? त्यावेळी कमराचा गॅप होता मोठा. बरोबर. कमरेचा गॅप असल्या कारणानं तो पण इलाज केले बुलढाणा, पुन्हा इथे वडत, तरी बी त्याच्यावर काही इलाज झाला नाही. बरोबर. शेवटी मग आपला मुलगा होता, मुलांना सांगलं की बा साहेब आहे बा सिल्लोड मध्ये, त्यामुळे इथे आलो. तुमचा मुलगा काय काम करतो? पोलीस मध्ये सिल्लोडला. त्यांनी निरोप दिला तुम्हाला इथे या. बरोबर. त्या निरोपामुळे मग इथे आलो. पहिल्या वेळेस विलास केला. विलास झाल्यानंतर मग त्यावेळेस समजा 30-40% समजा आराम पडला. पहिल्या वेळेस आराम 30-40% झाला. बरं. दुसऱ्या वेळेस समजा मग पुन्हा 15 दिवसाचं ट्रीटमेंट झाली. 15 दिवसाच्या नंतर पुन्हा आलो. पुन्हा त्यावेळेस मग समजा 15 दिवसाची ट्रीटमेंट झाल्यानंतर 15 दिवस औषधी खाल्ली. औषधीच्या नंतर मग समजा 70 ते 90% पर्यंत आराम झाला. अरे वा वा वा, चांगली. 90% पर्यंत आराम झाला. 90% आराम झाला. मग असा आराम पडता पडता समजा आता मामूली तकलीफ व्हायला लागली. मग पुन्हा क्लिअरच झालं समजा 100% आराम झाला. कारण मला बसता येणे, उठता येणे, चालता येणे. पुन्हा चाललं तर जास्त त्रास होईल. चालताना त्रास होतो. लवून जास्त वाकाचं कम्फर्ट जास्त तकलीफ होईल. बरोबर. पायात पण दुखत होतं. पाय पूर्णच लागेल. यांना जे आहे L4, L5 आणि सर्वाइकल नावाचा जो मणका आहे, म्हणजे मानेमध्ये, तिथेही थोडा त्रास होता. आणि L4, L5 आणि सॅक्रम नावाचा जो मणका असतो, त्या मणक्यामध्ये सुद्धा यांना गॅप झाला होता. गॅप होऊन पायातली जी नस आहे त्या नसाला दबाव बसत होता. त्याच्यामुळे फार पेनफुल सिच्युएशन यांची होती. आलते तेव्हा फार वेदना यांना होत्या, पण आता तुम्हाला एकदम 100% आराम झाला. हो. आलते तेव्हा तुम्हाला बसता उठता येत नव्हतं का? लय त्रास होता. बरोबर. MRI करायला. क्लिअर झालं नाही, भगवंताची कृपाच आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात. आणि आपल्याकडे जे असे विविध भागातून जे रुग्ण येतात, म्हणजे असे भरपूर रुग्णांचे आम्हाला ऑपरेशन वाचवण्यामध्ये भरपूर यश मिळालं. असंच यांचं जे यांना होतं, गॅप होता, तो गॅप मध्ये यांना भरपूर 100% आराम झाला असे ते सांगतायत. आम्ही या ठिकाणी आम्ही उपचार केले, या उपचाराबद्दल तुम्हाला कसं वाटतं? कसे आहेत या ठिकाणी उपचार? चांगलं वाटलं तुम्हाला? हो, सुविधा एकदम जोरदार आहे. ही यांची प्रतिक्रिया होती. यांना फार त्रास होता, पण आज ते पूर्ण त्रासातून मुक्ती झाली त्यांना. बरं, आता कसं वाटतं तुम्हाला? त्रासातून बरं झालं तर फ्रेश वाटतं? हो. फार वेदना होते तुम्हाला, तर मग आता माहित असतं काय. बरोबर. खरंय. बरोबर. आपली वेदना आपण कशी निघून घेऊ, कारण जी तकलीफ आपल्या स्वतः सहन करू ती दुसऱ्याला काय सांगावं. बरोबर. स्वतःची दुःख स्वतःच हे करावं. बरोबर. या कारणास्तव मग मी कोणाला बोलवली काही. पण तुम्हाला आता आराम झाला, चांगलं वाटतं, खुशी वाटते, फ्रेश वाटतं. आमच्याबद्दल समाधानी आहे तुम्ही? म्हणजे आपल्याला एक मोठं मार्गदर्शन झालं असं. बरोबर. कारण बुलढाणा या चांगल्या डॉक्टरचे एमडी डॉक्टरचे इलाज केले, तरी त्यापासून काही इलाज झाला. बरोबर. मोठमोठे दवाखाने त्यांनी केले, त्यांना काही आराम होत नव्हता, पण त्यांना आपल्याकडे आता आराम झाला. असेच तुमच्या आजूबाजूला परिसरात जर का रुग्ण असले तर नक्की आमच्या या पेन रिलीफ नस निसर्ग रुग्णालय या रुग्णालयाशी संपर्क साधा. काय सांगता येईल तुम्हाला रुग्णांना आता? एकदम 100% सारे वेळ सांगून आणि हो. बरोबर.
कारण आपण तर ते सांगणार आहे की आपल्याला स्वतःचा आराम झाला म्हणजे आपण दुसऱ्याला सांगणार आहे. हो बरोबर बरोबर. हा. चालेल, धन्यवाद.